अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, बघाच 5 जुलै शुक्रवार. सगळ्यांनाच माहिती असेल की आज ज्येष्ठ मासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे ज्येष्ठ अमावस्या. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नजरबाधा घालवण्यासाठी घरातील कुठल्याही व्यक्तीला कुणाची नजर लागलेली असेल, लहान बाळाला जर काही त्रास होत असेल, तुमची एखादी गाडी म्हणजे वाहन तुमचं असेल त्याचा सतत अपघात घडत असेल, किंवा घरातील एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडत असेल, तर त्या सगळ्यांवरून आज अमावस्या तिथीला नजर कशी काढायची याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे. बघा, नजर कधी लागते ते ऐका. बऱ्याच वेळा आपण घरामध्ये एखादा मोठा कार्यक्रम करतो, मग एखादा लग्नाचा समारंभ आपल्या घरामध्ये पार पडतो, एखादी पूजा असेल, लहान बाळाचं एखादं बारसं असेल, वाढदिवस असेल. जोपर्यंत हे कार्यक्रम करत असतो तोपर्यंत सगळं ठीक आणि चांगलं असतं, पण कार्यक्रम उलटून गेले की 2, 4, 15 दिवसांच्या आत सगळे फेरे उलटे फिरायला लागतात. मग आपण सांगतो आत्ता सगळं चांगलं चालू होतं, अचानक काय झालं? तर अचानक तुम्हाला किंवा घरातील त्या सदस्याला नजर लागलेली असते, आणि नजर ही इतकी भयानक असते की कितीही खर्च केला, कितीही काही केला तरी मग त्यामध्ये आपल्याला अनुभव येत नाही किंवा फरक आपल्याला पडत नाही. नजर लागली किंवा जर अशी काहीतरी बाधा, तांत्रिक बाधा जर सुरू झाली तर त्याचे जे रिपोर्ट्स असतात ते कधीच कुठल्या कागदावरती तुम्हाला भेटत नाही, ते फक्त अनुभवायला भेटतात. मग या सगळ्या गोष्टी संपवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी किंवा यावरती जर काही उपाय करायचे असतील तर त्यासाठी सगळ्यात विशिष्ट तिथी म्हणजे अमावस्या तिथी. आज असणारी अमावस्या ही ज्येष्ठ अमावस्या आहे, अत्यंत प्रभावी अमावस्या आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही 5 लवंगांचा हा एक उपाय केला तर नक्कीच तुमच्या घराला लागलेली कितीही मोठी कुणाची नजर असेल तर त्या नजरेतून तुमच्या घराची मुक्ती होईल. तुमच्या घरातील कुठल्या एखाद्या व्यक्तीला सतत काही आजार असेल किंवा सतत तो व्यक्ती नर्वस असेल, घरामध्ये पैसा येणं बंद झालेला असेल, सतत अडथळे सुरू असतील, ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी आज अमावस्या तिथीला हा 5 लवंगांचा उपाय आवर्जून करा. अमावस्येचा दिवस हा उपाय उतारे करण्यासाठी, नजर घालवण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी केलेला कुठलाही उपाय कधी फेल जात नाही, तर तो आपल्याला लाभ देऊनच जातो. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल जे सतत किरकिर करत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकता. तुमच्या घरातील एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडत असेल त्याच्यासाठी हा उपाय करू शकता. घरामध्ये चहू बाजूने धनप्राप्तीचे मार्ग बंद झालेले, खूप प्रयत्न करते पण पैसाच येत नाहीये, प्रगतीच होत नाहीये, आर्थिक प्रगती पूर्ण खुंटलेली आहे, तर ह्या समस्यांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 5 लवंगा लागणार आहेत. फूलवाल्या अख्ख्या असणाऱ्या 5 लवंगा घ्यायच्या. संध्याकाळी 5च्या पुढे रात्री 12च्या आत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. 5 फूलवाल्या फक्त लवंगा घ्यायच्या, त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या, हाताची मूठ बंद करायची. ज्या व्यक्तीवरून हा उतारा तुम्हाला करायचा आहे त्या व्यक्तीला आपल्या समोर बसायला सांगा. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात तो व्यक्ती बसला तरीही चालेल. पण लक्षात ठेवा, 5 लवंगा घेतल्यात आणि 10 लोकांसाठी तुम्ही हा उपाय करतात तर नाही चालणार. प्रत्येक व्यक्तीसाठी, तुम्हाला 2 व्यक्तींसाठी, 3 व्यक्तींसाठी करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीसाठी करा, मग दुसऱ्या व्यक्तीसाठी करा, आणि प्रत्येकासाठी ज्या लवंगा घ्याल त्या वेगवेगळ्या घ्या. सगळ्यात पहिले या 5 लवंगा घ्यायच्या, हाताची मूठ बंद करायची. त्या व्यक्तीवरून, बघा तो जो व्यक्ती तुमच्या समोर आहे त्या व्यक्तीवरून पायापासून त्याच्या डोक्यापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत उजवीकडून डावीकडे तुम्हाला 7 वेळा ह्या 5 लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला बरोबर 7 वेळा ह्या 5 लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडायचं. मी तरी उतारा केल्यानंतर किंवा नजर काढल्यानंतर 1 सेकंदही घरात थांबत नाही. 1ही सेकंद घरात थांबायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, कुणी रोकायला टोकायला आलं तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. घराच्या बाहेर लगेच पडायचं. घराच्या बाहेर एक मातीची पणती किंवा एखादं भांडं नेऊन ठेवा. तुमच्या घराच्या बाहेर जर चूल असेल तर ती चूल पेटवा. आता खेड्याकडची लोक जे आहेत ती सहज चूल पेटवू शकतात, सिटीमधल्या लोकांना ते पॉसिबल नाही. मग एक मातीची पणती घ्या, त्यात 4-5 कापराच्या वड्या घाला, गाईच्या शेणाची गोवरी असेल तर ती घाला,
म्हणजे प्रज्वलित होईल असं काहीतरी त्याच्यामध्ये घाला आणि बाहेर हा उतारा करत असताना बाहेर ती अग्नी जी आहे ती प्रज्वलित करून ठेवा. उतारा केल्यानंतर लगेचच बाहेर जायचं आणि ह्या 5 लवंगा त्या आगीत टाकायच्या. त्या आगीमध्ये ह्या लवंगा जशा तुम्ही टाकाल तसं त्यामधून अग्नी प्रज्वलित होईल आणि ह्या लवंगा तडतडायला लागतील. वरून अजून 2-4 कापडाच्या वड्या घाला आणि संपूर्ण राख होईपर्यंत 2 मिनिटं तिथेच बसा. बसत असताना तुमचे जे इष्टदैवत किंवा तुम्ही ज्या गुरूंना म्हणतात, आपण स्वामींना म्हणतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा थोडा वेळ जप करा. पूर्ण त्याची राख होईपर्यंत या मंत्राचा जप कंटिन्यू करत राहा. तुमची एखादी गाडी असेल, म्हणजे तुमचं वाहन असेल, ज्याचा सतत अपघात होत असेल, तुम्हाला माहिती आहे की माझ्या गाडीला नजर लागले, माझ्या गाडीला काहीतरी झाले, तर अशा वेळेस त्या 5 लवंग आपल्या उजव्या हातात घ्या, आपल्या गाडीवरून उतरवा आणि सेम सांगितल्या पद्धतीने ही रेवडीज करा. जिथे जिथे तुम्हाला वाटतंय तुमचं लहान बाळ, घरातील म्हातारी व्यक्ती, तुमचा पती असेल किंवा कुणीही असेल ज्याला यश मिळत नसेल, असं कुणी असेल, एखाद्या व्यक्ती सतत आजारी आहे, तर तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीसाठी अमावस्या तिथीला हा उपाय करा. बघा, या उपायाचा जो रिझल्ट आहे तो इन्स्टंट मिळेल. तुम्हाला 2 ते 3 दिवसात त्याचा अनुभवायला सुरुवात होईल. घरातील जो ओरा आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह वाटायला लागेल. इतके दिवस जी नजर लागूनच राहिलेली आहे किंवा त्या नजरेचा तुम्हाला कळतोय की याचा त्रास होतोय पण तो काही केला संपत नव्हता, तर या उपायाने तो कुठेतरी संपल्यासारखं तुम्हाला वाटेल. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात. फक्त एक अमावस्या करून बघा. तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये या उपायाचा किती असंख्य पटीने अनुभव येईल किंवा किती असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल ते मला आपल्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा. मी स्वतः हा उपाय अगदी प्रत्येक अमावस्येला न चुकता करते. खूप जास्त नाही जमत सेवा किंवा खूप जास्त जरी नाही जमले उपाय, तर हा 5 लवंगाचा 5 मिनिटाचा उपाय असतो, जो झटपट पटकन होतो आणि अनुभवही खूप छान देतो. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. ज्यांच्याही घराला, गाडीला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला, लक्ष्मीला जर नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.